राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. स्वर्गीय डॉक्टर बाई गणपतराव देशमुख साहेब, स्वर्गीय काकासाहेब यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो. या भागाचा आणि राज्यामध्ये प्रसिद्ध असणारं तुम्हा सर्वांचं दैवत स्वर्गीय कोळेकर महाराज या गटाचं ज्यांनी नेतृत्व केलं असे स्वर्गीय जगन्नाथ कोळेकर साहेब, स्वर्गीय किसन कोळेकर साहेब, स्वर्गीय रामचंद्र दादा, स्वर्गीय विलास देशमुख सर, स्वर्गीय आनंद आलदर यांच्याही पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीच्या निमित्ताने कोळा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सन्माननीय केराप्पा महादेव पांढरे, कोळा पंचायत समितीच्या उमेदवार सन्माननीय छायाताई सोपान कोळेकर, हातीत पंचायत समितीचे उमेदवार सन्माननीय अमृत नारायण पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मंचावर उपस्थित सन्माननीय दीपक आबा, सन्माननीय खंडू तात्या आणि मंचावरील सर्व मान्यवर, सर्व पक्षांची नेते मंडळी, समोर बसलेले या गावचे आणि गटातल्या सर्व गावातले आजीमाजी सरपंच, उपसरपंच, विविध विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, ग्रामपंचायतीचे सदस्य, तंटामुक्तीचे आजीमाजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी, तरुण सहकारी मित्रांनो, आबा विधानसभेला तुम्ही सभा घेतली असेल तशी मी सभा घेतली. मला आज वाटायला लागले की आज जर विधानसभेची सभा असती तरी सुद्धा एवढी गर्दी झाली नसती जेवढी गर्दी या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सभेच्या प्रचाराच्या निमित्ताने झाली. स्वर्गीय आबासाहेबांनी काय केलं आणि 50 वर्षाचा हिशोब ज्यांनी मागितला, जे पक्षाच्या जीवावर मोठे होऊन ज्यावेळेस 50 वर्षाचा हिशोब मागितला जातात त्यावेळेस मूग घेऊन गपचीप बसणाऱ्यांना माझी आता इथलं पुढचं ऐका. तुकाराम दादांना विचारलं मी, दादा 72 साली दुष्काळात तुम्हाला समजत होतं का? दादा म्हणले माझं वय 76 आहे, मला चांगलं समजत होतं. ज्या ज्या गावात, या तालुक्यातल्या प्रत्येक गावात दादांसारखी माणसं आज हयात आहेत त्यांना विचारा, 72च्या त्या दुष्काळात या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला हाताला काम नव्हतं, त्यावेळेस हाताला काम देण्याचं मोलाचं कार्य स्वर्गीय आबासाहेबांनी केलं. काम मिळालं म्हणून संसाराला पैसा मिळाला आणि पैसा मिळाला म्हणून त्या दुष्काळाच्या अडचणीच्या काळामध्ये या भागातला आणि या तालुक्यातला गोरगरीब जनता जिवंत राहू शकली. ही आबासाहेबांनी काम केलं. 90च्या दशकामध्ये रोजगार हमीच्या माध्यमातून डाळिंबाची रोपं दिली. रोपं दिल्यानंतर लावायला, खड्डे खणायला अनुदान दिलं गेलं. बागाच्या बागा लावल्यानंतर पाण्यासाठी, ड्रीपच्या नळ्यांसाठी सुद्धा सरकारला भांडून अनुदान दिलं. मध्यंतरीच्या काळामध्ये तेल्यासारखा रोग घासला. रोगाने डाळिंबाची फळं खराब होऊ लागली आणि ज्या ज्या वेळेस तेले आला त्या वेळेस तत्कालीन सरकारला भांडून स्वर्गीय आबासाहेबांनी या भागातल्या आणि तालुक्यातल्या कष्टकरी डाळिंब बागायतदार शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोट्यावधीचा निधी दिला. हे स्वर्गीय आबासाहेबांनी केलेला आहे.
50 वर्षाचा हिशोब मागू नका. 50 वर्षाचा हिशोब जर द्यायची पाळी आली तर तुमचं जीवन पुरणार नाही. एवढा उपकार स्वर्गीय आबासाहेबांनी केलेला आहे. कोण जर म्हणत असेल पाणी आम्ही आणलं आणि भविष्यात पाणी आम्ही सोडणार आहे, तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना स्वर्गीय आबासाहेबांनी सोबत घेऊन 25-30 वर्ष पाणी परिषदा केल्या आणि 97 पासून त्यांना 7 दीपक आबांनी दिले. या भागामध्ये विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात ज्या वेळेस या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी येतात, या देशाचे केंद्रीय मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब येतात, त्या वेळेस त्या दोन्ही नेत्यांनी स्वर्गीय आबासाहेबांचं नाव आदराने घेऊन सांगितलं की या भागाला पाणी फक्त आणि फक्त स्वर्गीय आबासाहेबांनी दिलेलं आहे. विकासाच्या गोष्टी कालच्या सभेत झाल्या, आपल्याला कोणावर टीका करायची नाही, पण वास्तव समोर आलं पाहिजे. आबा, तुम्ही विधानसभेला उभारला होता, मी विधानसभेला उभारलो होतो आणि गावागावातून प्रचाराच्या गाड्या फिरत असताना LED स्क्रीन लावून प्रचार केला गेला, सभेतून प्रचार केला गेला आणि प्रत्येक गावाला कोट्यवधीचा निधी आणला गेला म्हणून सांगितलं गेलं. सुरुवातीच्या 15 दिवसात प्रचारामधून 4.5 कोटीचा आकडा बाहेर आला. तिसऱ्या आठवड्यात तोच आकडा 5,000 कोटीवर गेला आणि शेवटच्या आठवड्यात तोच आकडा 6,000 कोटीच्या वरती गेला. पराभव झाल्यानंतर त्यांच्या गावात चिंतन सभा झाली आणि चिंतन सभेतून तोच आकडा 7,000 कोटी पर्यंत नेला गेला. अरे दादानो, 7,000 कोटी आणलं तर आता रस्ता का देताय, आता डिप्या का देताय, गेला पैसा कुठं? स्वर्गीय आबासाहेबांनी 54 वर्षे 1 महिना विधानसभेचं सदस्य म्हणून काम केलं. 77 सालचा काळ आणि 99 सालचा काळ जर सोडला, मला वाटतं 4 वर्ष आबासाहेब मंत्री असतील. 50 वर्ष आबासाहेबांनी विरोधी बाकावर बसून या तालुक्याचा विकास केलेला या तालुक्यातल्या सर्व जनतेला माहीत. आज या कोळागणाचे उमेदवार सन्माननीय छायाताई सोपान कोळेकर, तुम्हाला सर्वांना माहित आहे सोपानदाजी आणि तुकाराम दादाची जोडगोळी, त्यांच्या माध्यमातून डाळिंबाच्या शेतीच्या माध्यमातून या भागामधल्या गोरगरीब जनतेची सेवा त्यांच्या हातून घडलेले निष्ठावंत कार्यकर्ते. नारायण तात्यांनी जोडणी आणि हातीत पंचायत समिती गणाची सेवा केली, अकाली निधन झालं. त्यांचे वडील स्वर्गीय शामराव पाटलांनी सुद्धा त्याच पद्धतीनं शेका पक्षाचं काम करत असताना त्या भागातली सेवा केली. आज वडिलांचं छत्रछाया हरवल्यानंतर या पक्षाची रीत आहे म्हणून अमृत पाटलांना आपण उमेदवारी देत असताना गणातल्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याला विचारलं की बाबांनो, तात्यांचं अकाली निधन झाले, आपण द्यायची का? प्रत्येक गावाने सांगितलं आमची माघार आहे फक्त आणि फक्त आम्ही अमृत पाटलाच्या पाठीमागे आहे. किरण भाऊ लहान वयामध्ये वडिलांचं छत्र हरवलं. पाचेगाव मध्ये खुरपायला गेले, भांगलायला गेले. परिस्थितीनं सांगलीला नेलं. सांगलीला
हॉटेलमध्ये वेटरचं काम केलं. आता त्यांनी सांगितलं, मलाही कळालं, पंक्चरचं काम केलं, पंक्चर काढायचं. कालांतराने डाळिंबाचा व्यवसाय केला, आर्थिक प्रगती झाली. कालांतराने प्लॉटिंगच्या व्यवसायामध्ये गेले, खूप चांगल्या पद्धतीनं पारदर्शक व्यवसाय केला आणि आसपासच्या तालुक्यामध्ये चांगला यशस्वी उद्योजक म्हणून ते नावारूपाला आले. काल बापूंनी जे केलं ते फक्त किरण भाऊचा अवमान नव्हता, या गटातल्या गोरगरीब शेतकऱ्याची जी पोरं कष्टाने यशस्वी होतात अशा सर्व मायबाप जनतेचा बापूने अवमान केलेला आहे, हे विसरून चालणार नाही. माझ्या कार्यकर्त्याला, माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला किरण्या म्हणणं हा अवमान शेतकरी कामगार पक्ष कदापि सहन करणार नाही. आणि त्याच्यापेक्षा पुढचं पाऊल, बापू माझ्या कार्यकर्त्याला जेलमध्ये घालण्यापेक्षा तुमचं सरकार आहे, मी गणपतराव देशमुख साहेबांचा नातू आहे, मला जेलमध्ये घालून दाखवा. कशाला गरीबाच्या मागे लागलाय? आणि इथून पुढच्या काळात ज्या पद्धतीने 50-60 वर्षाच्या काळामध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यामधल्या गोरगरीब जनतेची सेवा करत असताना दीपक आबांनी साथ दिली, पण या दोघांनी सुद्धा या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेवर अन्याय करण्याची भाषा कधी केली नाही, दडपशाहीची भाषा कधी केली नाही. तुम्हाला कुणाला जरी बघायचं असेल तर शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला कुणाच्याही केसाला बाबासाहेब देशमुख हात लावू देणार नाही. जे करायचंय ना लोकप्रतिनिधी म्हणून मला करा, पण माझ्या या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला तुमच्या दादागिरीने दाबण्याचा प्रयत्न करू नका. ज्या सभेमध्ये तुम्हाला पराभवाची शंका आली तुमच्या उमेदवारांची, त्यावेळेस स्वर्गीय आबासाहेबांचं नाव घ्यावं लागलं तुम्हाला. आमच्या नेत्याचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला सभा करता येत नाही. आणि आमच्याच नेत्याच्या कार्यकर्त्याला जेलमध्ये भाषा करता जेलमध्ये घालायची ही विचारसरणी या तालुक्याला कधी शिवली नाही आणि भविष्यात आम्ही कधी शिवू देणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. आणि म्हणून जर कोणाला धाडस करायचं असेल तर बाबासाहेब देशमुखच्या समोर येऊन जेलमध्ये घेऊन जावा. उद्या येतो, आत्ता येतो, पण माझ्या कार्यकर्त्याला मी हात लावू देणार नाही, माझ्यात तेवढी धमक आहे. आणि म्हणून येणाऱ्या 7 तारखेला प्रत्येक मतदान केंद्रावरती असं एक बॅलेट मशीन असणार आहे आणि पहिल्या रकान्यात, वरच्या रकान्यात जिल्हा परिषद सदस्य उमेदवारांची नावं असणार आहेत. 5 नंबरला पांढरे किराप्पा महादेव आणि खालच्या रकान्यामध्ये पंचायत समितीच्या उमेदवारांची नावं असणार आहेत. कोळा पंचायत गणामध्ये 3 नंबरला कोळेकर छाया सोपान यांचं नाव आहे आणि हातीत पंचायत समिती गणामध्ये 2 नंबरला पाटील अमृत नारायण यांचं नाव आहे. या तिन्ही उमेदवारांच्या नावासमोरचं चिन्ह आहे नारळ आणि नारळासमोरचं बटन दाबून बहुसंख्य रूपाने मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि 9 तारखेला परत याच चौकात चांगल्या पद्धतीने जल्लोष करावा एवढी विनंती करतो.